पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी या ठिकाणी जी इमारत कोसळलेली आहे त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली, पाहणी केली, माहिती देखील घेतली. काय सध्या परिस्थिती आहे, काय नक्की घडले? अतिशय युद्धपातळीवर आमचं काम सुरू आहे. आपल्याला माहिती आहे जवळपास 22-23 जण त्या इमारतीमध्ये होते. कचरा डेपो अतिवृष्टी झाल्यामुळे म्हणजे खरं म्हणजे 1.5 दिवसामध्ये 600-6.25 मिलीमीटरच्या वर पाऊस, विक्रमी पाऊस कधी झाला नसेल एवढा पाऊस या ठिकाणी झाला. आणि जवळपास 82 पासून हा कचरा डेपो या ठिकाणी आहे. म्हणजे आता त्याला 47 वर्ष झालेत. असं कधी वाटलंही नव्हतं की अशा पद्धतीने हा डेपो सगळा खालती येईल. मोठा डोंगरच येतो. वरपर्यंत सगळ्या ट्रक जात होत्या, गाड्या जात होत्या, टँकर जात होते. पण अतिवृष्टीमुळे, मोठ्या पावसामुळे तो हा डोंगर खचला आणि ही जी इथली इमारत होती डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भातली जी सगळी शासकीय इमारत आहे त्या इमारतीवर तो या ठिकाणी आला आणि त्यामुळे पूर्ण बिल्डिंगच खाली बसली. अर्धवट अशा वर्जवडी खाली बसली, ती तिरकी अशी खाली बसली. आणि त्यामध्ये जवळपास 22-23 जणं त्या ठिकाणी कर्मचारी होते. त्यातले 5 वरच्या मजल्यावर असल्यामुळे पडल्याबरोबर ते बाहेर पडले. 6 जणांना बाहेर काढण्यात आलं, पण अजूनही 12-13 जणं, 11-12 जणं हे आतमध्ये त्या ठिकाणी आहेत. 3 लोकांशी संपर्क झालेला आहे आमच्या जवानांच्या, फायर ब्रिगेडच्या. त्यांचा संपर्क झालेला आहे. त्यांना आताच चहा, कॉफी, थोडं बिस्किट त्या ठिकाणी देऊन आलेलो आहोत. पण त्यांना आम्ही काढू शकत नाही. छोटंसं त्या ठिकाणी होल करून त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन ते केलेलं आहे. पण त्यांचा पाय त्या पिलर खाली दबलेला आहे, पूर्ण स्लॅब खाली पडलेला आहे. आणि त्यामुळे त्या 3 जणांना दिसत असूनसुद्धा बाहेर काढता येत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे ऑपरेशन अतिशय सावकाशपणे करावं लागणार आहे. अन्यथा आम्ही तो कचरा तिथून काढतो, परत वरतून कधी कचरा आला तर पुन्हा मग आपल्याला काही करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस नाही आता. गेल्या 5-6 तासापासून पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे सुरळीत चाललेलं आहे. अन्यथा पुन्हा वरचा कचरा जर खाली आला तर पुन्हा ती इमारत कचरा खाली जाईल. आमचा प्रयत्न एवढाच आहे की एकही त्यात प्राण जाता कामा नये. 11-12 जणांना आम्हाला सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सगळ्यांचं लक्ष इकडे आहे. माननीय देवेंद्रजींनी मला सांगितलं की तो नाशिकला मी होतो सकाळपासून, तिकडे परिस्थिती गंभीर होती, तिथून मी इथे आलेलो आहे पुण्याला. आणि सगळे आमचे म्हणजे कॉर्पोरेशन असेल इथली पिंपरी चिंचवडची, इथले पोलीस अधिकारी असतील, CP आहेत आमचे, कमिशनर आहेत या ठिकाणी, फायर ब्रिगेड, NDRF या ठिकाणी आहे, सगळे सेनेचे जवान 100 या ठिकाणी आलेले आहेत. अगदी युद्धपातळीवर काम सुरू आहे, कुठे याच्यामध्ये कमी जास्त नाही. आमचे दोन्ही आमदार या ठिकाणी अधिवेशन सोडून या ठिकाणी थांबलेले आहेत. महापौर या ठिकाणी आहेत सगळे नगरसेवक या ठिकाणी प्रमुख. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी पुन्हा सांगेल, एकही कॅज्युअल्टी होणार नाही, एकही कुठे कोणाचा जीव जाणार नाही, असा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून मी स्वतःसुद्धा रात्रभर या ठिकाणी थांबणार आहे. मशिनरीची कुठली कमतरता नाही आहे, पण त्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे आम्हाला सगळे पोकलॅन त्या ठिकाणी टाकता येत नाही, ते काढता येत नाही. हे करत असताना वरतून पुन्हा मला खाली येणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची. त्याचवेळी जर आपण बघितलं तर महाजन साहेब, ही इमारत जी बांधलेली आहे महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड, ही अगदी 11 महिने झालेत. आणि 11 महिन्यात अशी घटना होते, अक्षय कचऱ्याचा डोंगर येतं ठीक आहे, पण इमारत अशी थेट होत नाही. असं म्हणजे त्याची इन्क्वायरी होईल का? वरतून तो डोंगर आपण जर पाहिला तर केवढा मोठा आहे, खूप मोठा डोंगर येतो. आणि तो इथे जे इंजिनियर आहेत ते त्यांना म्हणजे माहिती असावं कधी अशी घटना होऊ शकते ना. जसं एखाद्या वेळेला आपण डिसल्टिंग आपल्या म्हणतो तसं डिसल्टिंग नाही, आपण लँडस्लाईड जे होतं तसंच त्या प्रकार त्या ठिकाणी. जसं मातीचा डोंगर वरतून आल्यावर काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे, तसंच ही परिस्थिती आहे. कारण हे 50 वर्षाचा, 27 वर्षापासूनचा जुना डोंगर आहे सगळा हा. आणि तो पाऊस पडल्यामुळे एकदम फोर्सने खाली आला आणि तो इमारतीवर आला. त्यामुळे इमारत अशी होती ती अशी झाली, याच्या या भागात आला तो. त्यामुळे जाऊन बघून आला, तो जाऊन अगदी समक्ष बघून आलो, वरती जाऊन आलो. आणि म्हणून मला वाटतं की हा नंतर चौकशीचा भाग आहे, काय असेल नसेल तो. पण आज प्रायोरिटी आमची अशी आहे की हे येतं एकही जणाला प्राण गमवता येणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. सगळ्यांचे जीव वाचवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. अर्थात जर आपण बघितलं तर फक्त अर्थात आता 11 ते 12 जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. आणि त्यातच मंत्री महोदय स्वतः या ठिकाणी पोहोचलेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.